आज मी तुम्हाला झटपट असं कॉर्न सूप बनवून दाखवणार आहे। तर ही मका आहे बघा, फ्रेश मका 2 घेतल्या होत्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। त्यात टाकणार आहे थोडंसं पाणी आणि एकदम ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये एकदम थोडासा कांदा टाकणार आहे, त्याला एकदम हलकसं भाजून घेते। त्यात लगेच टाकायचं आपल्याला अर्धा चमचा आलं किसून घेतलेला एकदम बारीक, मी अर्धा चमचा आपला लसूण घेतलेला आहे, तो पण किसून घेतलेला आहे। आणि एक 2 मिनिटं आपण याला चांगलं परतून घेऊया। त्याच्यामध्ये एक टाकणार आहे हिरवी मिरची, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे 2 चमचे बारीक कापून घेतलेलं गाजर, 2 चमचे शिमला मिर्च, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी मका, एक 3 चमचे तरी घेतलेली आहे बघा। आणि ह्याला चांगलं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा ही मका जी आपण मिक्सरला बारीक केली होती ना, हे टाकून घ्यायची आणि ह्याला एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं होतं। पहिलं हलवून घेऊया आपण हे। आता परत आपण पाणी टाकूया। आता तुम्हाला किती पातळ पाहिजे सूप त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, छोटा बघा अर्धा चमचा मिरी पूड घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता ह्याला काय करू, एक 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजून देऊया। आपलं सूप शिजतंय तोपर्यंत बघा हे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ह्यातलं पण थोडंसं कमीच टाकायचं आहे। आणि ह्याला काय करू, थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं बघा चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी, अशा पद्धतीत झालेलं आहे। खूप घट्टच आहे हे। आता हे जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं ना, हे जरा हलवून घ्यायचं आणि एकदम मी अर्धच ओतणार आहे, पूर्ण नाही, कारण हे खूप घट्ट आहे। आणि परत आपण आता काय करूया, 5 मिनिटं शिजवून देऊया मीडियम गॅसवर। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर बघा मी 10 मिनिटं चांगलं उकळून घेतलेलं आहे। 5 मिनिटं जरी उकळलं तरी पण चालू शकते। अशा पद्धतीत बघा सूप झालेलं आहे, तर छान होतं ना। एकदम बारीक गॅस करून तुम्हाला दाखवते। सगळं आपण कसं मीडियम गॅसवर केलं होतं, मस्त असं नाही, कसं थंडीच्या दिवसात एकदम गरम गरम प्यायला खूप छान लागतं।